अलिबाग तालुक्यातील 47 गावे आणि 33 वाड्या उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत। मात्र सध्या हे धरण गाळाने भरले असून धरणातील गाळ काढण्याबरोबरच धरणाच्या दुरुस्तीसाठी 1.5 वर्षापूर्वी 215 कोटीचा प्रस्ताव देण्यात आला होता। मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे धरणातला गाळ काढला जात नाही अशी टीका ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी केली। उमटे धरणाची वस्तुस्थिती अशी आहे की उमटे धरण 1980च्या दशकात बांधण्यात आलं। ज्यावेळी धरण बांधलं तेव्हापासून आजपर्यंत उमटे धरणाचा हा गाळच काढलेला नाही। इथे राजकीय उदासीनता दिसून येतेच, परंतु जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते ह्याच्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत। महाड तालुक्यातील वाकी गावात वीज पडून उडवी जळून खाक झाली। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। वीज पडल्याने गवताचे पेंढे जळून खाक झाले। गोव्यातील धारगे धारबांडोला येथील तृप्ती गावकर यांचे मोडकीस आलेले घर श्रमधाम योजनेअंतर्गत बांधून दिले जात आहे। लवकरच हे संपूर्ण बांधकाम पूर्ण होईल। महाडमध्ये एकाच रात्रीत चोरट्यांनी 6 फ्लॅट फोडले। शहरातील गजबजलेल्या प्रभात कॉलनी परिसरात हे 6 फ्लॅट एकाच रात्री चोरट्यांनी फोडले। मात्र चोरट्यांच्या हाती काही लागले नाही। महाड पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहेत। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध इसमाला टँकरची धडक बसली। या धडकेत सदर वृद्ध इसम जागीच ठार झाला। या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी टँकर चालकाला ताब्यात घेतले। उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पुणे मुंबईसह राज्यभरातील पर्यटक रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर दाखल झाले आहेत। त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे आणि पर्यटन स्थळे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत। घाटकोपर येथील घडलेल्या घटनेच्या धर्तीवर खबरदारी म्हणून महाड शहरातील होर्डिंग्स काढण्याची मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुदेश कलमकर, संदीप जाधव, मंगेश देवरुखकर, प्रमोद महाडिक, विजय तांबट, साहिल हेलेकर यांच्या शिष्टमंडळाने महाडच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना शहरातील अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याची मागणी निवेदनाद्वारे केली। आमदार निरंजन डावकर यांनी ओरोस येथे सोनार समाजाची सदिच्छा भेट घेतली। कोकण पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी डावकरे इच्छुक असून सध्या त्यांचा कोकण दौरा सुरू आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।